तुमच्या पॅनल मध्ये चौघांमध्ये तुम्ही अर्ज भरला, त्यामध्ये तुमची प्रचाराची रणनीती तुमची कशी आहे कशी आहे? आज मी माझा स्वतःचा पक्षाचा फॉर्म भरलेला आहे. तो माझं एबी तिकीट आज रात्री संध्याकाळी किंवा उद्या सकाळी भेटेल. ते मी जमा केल्यानंतर जमा केल्याच्या क्षणापासून तर निवडणूक तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत एकदम खूप जोरात काम करणार आहे. माझ्यावरती माझे 3 सहकारी असतील. असं आपला चौघांचा पॅनल आहे. एक एससी महिला असेल, एसटी पुरुष किंवा महिला, ओबीसी महिला आणि मी सर्व संघटनातून आम्ही 4 जण आहे. 4 जण, 4ही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार 100% निवडून येतील त्याला याची मला 100% खात्री आहे. तसंच जर कामं करायची म्हटलं, आमच्या धानोरी गावामध्ये डीपी रस्ता आहे, तो प्रामुख्याने करायचा आहे. कळस गावातील शिवाजी महाराजांचा पुतळा तो एक आहे. त्यानंतर एक गावची कमान, त्याला वेस म्हणतात, ती वेस एक करायची. आणि त्या ठिकाणी जो कचरा डेपो आहे तो प्रामुख्याने म्हणजे खूप अत्यंत आवश्यक अशा याच्यामध्ये तो कचरा डेपो त्या ठिकाणी हलवणार आहे. तसेच येणाऱ्या 10 ते 12 दिवसात मी माझे सहकारी किंवा फ्लॅट मधील जे माझे सहकारी असतील, आम्ही सर्व मिळून पूर्ण प्रभाग पिंजून काढू आणि त्यानुसार आम्ही हा विजय हा नक्कीच खिचून आणणार आहे. एवढंच. तसेच प्रामुख्याने लोहाचा जो भाग प्रभाग क्रमांक 1 ला जोडला गेलेला आहे, त्यामध्ये खूप रस्त्याची समस्या असेल, ड्रेनेजची असेल, लाईट, पाणी, त्याच्या समस्या आहेत. त्या ठिकाणी नागरिकांना मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत. त्यापैकी माजी आमदार मान्य सुनील टिंगरे यांनी त्यांच्या फंडातून 48 करोड रुपये फंड हा भेटलेला आहे. त्यानुसार त्यातील काही ड्रेनेज असतील, रस्ता कॉन्क्रीटीकरण असेल, पाण्याचे लाईन असतील किंवा पथदिव्यांचे खांब पोल वगैरे असतील, ती कामं होणारच आहेत. त्यानंतर मी निवडून आल्यानंतर मी एक नगरसेवक असून एक सर्वसामान्य कार्यकर्ता असणार आहे आणि मी लोकांच्या 24 तास संपर्कात असणार आहे. माझा फोन 24 तास चालू असतो. लोकांचा माहिती आहे, मी कंटिन्यू 24 तास काम करतो आणि हे काम मी करत राहणार आहे. धन्यवाद. रोजगारासंदर्भात माझ्या प्रभागातील जे तरुण युवक आहेत त्यांना रोजगाराची योजना असेल, ती योजना राबवणार आणि प्रामुख्याने आपल्या भागातील ज्या काही ठिकाणी व्यावसायिक संधी असेल त्या ठिकाणी मी ती त्यांना रोजगार निर्मिती करून देणार. तसेच ज्यांना व्यवसाय करायचा आहे नव्याने, त्यासाठी व्यवसायाचं मार्गदर्शन, तसंच त्यासाठी लागणारं लोन वगैरे किंवा शासकीय माहिती योजना त्या मी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणार. त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा माझ्या सहकार्याला होईल ते मी पाहणार आहे. महिला बचत गट आमच्या धानोरी तसेच लोहा या भागात खूप मोठ्या प्रमाणात महिला बचत गट आहेत. त्यांना ज्या शासकीय योजना आहेत त्याचा पुरेपूर फायदा कसा होईल व व्यवसाय निर्मिती करण्यासाठी त्याचा वापर कसा करणे, विविध कोर्स मार्फत त्यांना आपल्या जीवनात रोजगार निर्मिती कशी भेटेल ते पाहणार आहेत. त्यानंतर आमच्या धानोरीमध्ये एक सुनील टिंगरे यांच्या मार्फत एक महिला उद्योग केंद्र लवकरच होणार आहे. साधारणतः 1.5 कोटीचा बजेट आहे. त्या ठिकाणी व्यवसायांना, महिलांना व्यवसाय निर्मिती, प्रशिक्षण आणि रोजगार कसा मिळेल त्यासाठी व्याज, कर्ज हे सुद्धा भेटणार आहे. बाकी काही नाहीये, सदैव काम करत राहणार आहे एवढंच सांगतो. धन्यवाद.